काश्मीर सर्वत्र येऊ शकत नाही. आज तुम्ही ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. काय सांगाल, काय नाव आहे आपलं आणि काय सांगाल? माझं नाव सुभाष शालिग्राम चांदूरकर, राहणार पिंपरी, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. मी यूट्यूबवर श्री हरिमन शर्मा यांच्या जी जात त्यांनी शोधलेली आहे, हरमन 99 म्हणून, हरमन 99 म्हणून जात शोधली आहे. तर त्या जातीचा मी पहिला अभ्यास केला आणि मी त्यांच्या गावाला पटियाला, जिल्हा बिलासपूर, हिमाचल प्रदेशमध्ये 8 दिवस त्यांच्याकडे जाऊन आलो. तिथं राहिलो आणि त्यांनी मला त्यांची शेती दाखवली, त्यांची एक प्रयोगशाळा दाखवली आणि त्यांच्याकडे मी सहसा त्यांनी सांगितलं की बाबा आमच्या हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा 42 सेल्सिअसमध्ये ऊन तापते, त्याच्यातसुद्धा आमची झाडं येतात. मग हा जो समज आहे की बाबा आपली कोरडवाहू शेती आहे किंवा आपल्या इथं पहाडी नाही, थंडावा नाही किंवा थंड हवेची ठिकाणं नाही, त्यामुळे सफरचंदाची बाग येत नाही असं कोणी म्हणत होतं. परंतु मी त्याला फाटा देऊ ऑक्टोबर 2024मध्ये मी श्री हरिमन शर्मा यांच्या नर्सरीमध्ये 1000 झाडाची बुकिंग केली. त्याच्यात 500 झाडं हरमन 99, 400 झाडं अन्नाची आणि 100 झाडे गोल्डन डोजेरेजची अशी 1000 झाडे बुक केली आणि 20 डिसेंबर 2024 रोजी मी शेतामध्ये पूर्ण 10 बाय 10 अंतराने अशी लागवड केली. त्याला बरेच वेळा ड्रिंचिंग करायचं, कारण आपल्या जमिनीमध्ये कीड, जमिनीत रोपाला लागणारी कीड हे संपवण्यासाठी ड्रिंचिंग केलेले आहेत. आणि एक स्कोअर म्हणून एक आहे औषध, त्याचा मी वारंवार फवारणी केली. ते स्कोअर मी ऑनलाईन बोलावलं होतं, आमच्या महाराष्ट्रामध्ये मिळत नाही, परंतु ते मी मागवलो, ऑनलाईन मागवलं आणि त्याची फवारणी केली. आजही माझ्याजवळ स्कोअर शिल्लक आहे. जशी आज जे तुम्ही आपण पाहत आहात किंवा एक शेतकरी आपण परंपरागत शेती करतो, चालीरूढीनुसार जुनी शेती करतो, पण मी त्याला फाटा देऊन मुद्दाम ह्या एक प्रयोग केला होता. आज या सफरचंदाच्या शेतीला मी ऑनलाईन पाहिला की बस महाराष्ट्र शासनाकडे कोणते अनुदान आहे काय, तर आपले महाराष्ट्र शासनाच्या यादीमध्ये सफरचंदाच्या ह्या जातीला सफरचंदाला अनुदान नाही, तरी पण मी माझ्या स्वखर्चाने हे बाग फुलवली आहे. आज याला एक कार्यचं कंपाऊंडरची गरज आहे. ते आता महाराष्ट्र शासनाद्वारे मी त्याचं अनुदान करून अर्ज करून ते अनुदान घेणार आहे आणि याला पूर्ण कंपाऊंड करणार आहे. एका झाडाला प्रत्येक झाडाला फळं आलेली आहेत.